आणि तुम्हाला काय पाहिजे अजून? काय नको पक्का? हा बघती आहे बघते काय बघता तुम्ही? असंच काहीतरी टाइमपास आलोय तर बघा बघा. आता फायनल झालं मला ऑलरेडी भेटलं. झालंय का? ठीक आहे. काय हे? कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट आहे. स्कॅन करून फीडबॅक दिला तर. ठीक आहे, बघा बघा काय आहे ते बघा. तुम्हाला हे आवडेल का नक्की तुम्हाला? स्कॅन करूया आपण. हे स्कॅन करायचं. मग कर ना स्कॅन. स्कॅन माझ्या मोबाईलने कर. अच्छा, फीडबॅक पहिला त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी का? सही आहे भाई, स्ट्रॅटेजी भारी. मला वाटतं प्रत्येक मुलीला हा शॉप माहिती असेल ना? काय ग, प्रत्येक मुलीला हा शॉप माहिती असेल ना ढाण्यातला? हे ना घेऊ, हे छान वाटतं. काय पाहिजे तुला? तुला हवंय तू घालणार आहे का? घे भाई, दे घे. ठीक आहे, ओके, थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला आमच्याकडे शॉपिंग करून? खूप छान. नक्की का? नाही फक्त म्हणजे कसं काय प्लॅन नाही करत करून शेवटी आम्ही सरप्राईज पाहिजे ना भाई. सरप्राईज काय नसतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे मुलींना काय घेतलेलं आवडतं का. आपल्या मुलांची चॉईस आणि मुलींची चॉईस किती वेगळी आहे. ह्याला सगळ्या गोष्टी मी घेते. ह्याला आवडू शकतात. असू दे, मुलं ऍडजस्ट करतात आणि तुम्हाला माहिती आहे. हॅलो म्हणजे हा ठीक आहे, आवडतं पण तरी पण ठीक आहे, हरकत नाही. आता आम्ही काहीच नाही घेणार. नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाईल. नको घेऊ. ठीक आहे, तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? आता आम्ही विवेनाला चाललो. आता आम्ही विवेनाला चाललोय. तर शॉपिंग करतो तिकडे पण जरा थोडंफार बाकी आहे शूट असं इकडे तर असं उजेड आम्ही काय येणार आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो. आता आम्ही चालू विवेनाला, तिकडे जाऊन मग अजून काय घ्यायचं मॅडम ना? म्हणजे बघू आता डिपेंड आहे काय घ्यायचे ते. बघितल्यानंतर आवडेल मग डिसाईड करू घ्यायचं की नाही. सो स्टे ट्यून विथ अस. येस गाईज, फायनली आता आम्ही घरी आलो कारण थोडे प्लॅनमध्ये चेंजेस झाले. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो विव्यानाला, पण थोडंसं नाही कामच होतं त्याच्यामुळे घरी आलो आम्ही. साहेब इथे आहेत आता, माहीत नाही तिकडे बसलेत ते जरा, सो म्हणून मी घेतलाय कॅमेरा. बघूया आता उद्या तरी चान्सेस आहेत नाहीत तेवढं एक नाही, 2 गोष्टी फक्त बाकी राहिल्या ज्या की माझ्या विश लिस्ट मध्ये आहेत अजून. सो लेट्स होप. येस, हा हे पहिल्यापासूनच आहे. तिची माझ्या मनामध्ये गोष्ट असते तो पूर्ण करून देतोच आणि द्यायलाच पाहिजे. देतोच भाई, बोलायची गरज लागत नाही भाई मला. ठीक आहे, मी करतो बरोबर, करतो आणि खरंच करतो. असं नाही की मी ह्याच्यामध्ये बोलते अशा ह्याच्यामध्ये. चलो देन, आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला उद्याच भेटू. काय हो? उद्या येस, उद्या जरा एक सिक्रेट काम करते. जरा सिक्रेट काम चालू आहे, मी ते दाखवू शकत नाही तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्या. तो खाली बसलाय म्हणजे काय करतो. काय नाही करते. ठीक आहे, चलो देन आपण डायरेक्ट आता उद्या भेटूया तुम्हाला. टिल देन बाय. हॅपी बर्थडे डिअर बायको, हॅपी बर्थडे टू यू. सोना चला बघ, हे बाय बघ. हा घ्या असं. ओके, थोडं शॉपिंग पण करायची आहे आणि काल ऑलरेडी हाफ शॉपिंग झालेली आहे, पण तरी पण आता जी अर्धी बाकी आहे ना ती पूर्ण करून घेतो. आणि सध्या काय म्हणतात त्याला, आम्ही जरा आउटिंगचा प्लॅन केला होता पण इमर्जन्सी आल्यामुळे जरा आम्हाला तो प्लॅन पोस्टपोन करायला लागला. पोस्टपोन ठीक आहे, पोस्टपोन करायला लागला. ओके, पोस्टपोन केलेला आहे. ठीक आहे, आणि लवकरच आम्ही जाऊच कुठेतरी, तुम्हाला कनेक्ट करूच. आणि राहिली गोष्ट आजच्या दिवसाची. सो मॅडम तुम्हाला कसं वाटतंय? काल रात्री पण थोडस छोटं सरप्राईज दिलंय. मेन गोष्ट तर रात्रीचं सरप्राईज होतं जे मॅडमला खरंच एक्सपेक्ट नव्हतं. 1 मिनिट,
हा, बोला. ऍक्च्युली ठाण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये हो. गाड्या वगैरे येतात. ओके. सो बॅक टू द पॉइंट, काय होतं आपलं की कालचा काल जो छोटासा, सरप्राईज हा. होतं, ऍक्च्युली खरंच एक्सपेक्ट नव्हतं मला की हा काहीतरी करेल म्हणजे असं होतं की बाबा हाँ म्हणजे तिने होप सोडून दिलेले हाँ, मतलब hope कि सोडून भाई यहाँ दिली भी क्या कुछ करने नहीं वाला. वो बात एक्चुअली वैसा था कि थोड़ा जो सिचुएशन आया है हाँ. वो उसी के रिगार्डिंग था. तो सी वॉज लाइक कि अभी कुछ नहीं होने वाला है, अभी खत्म है. अभी तुम चेंज करो हाँ. और सो जाओ, ऐसा वाला सीन था. सिर्फ 12 बजे मुझे विश करेगा बस, बाकी बस, कुछ बस. नाही था. तर पण- मग सडन काय माहिती, हा ना विंडशीटर घेऊन आला आतमध्ये आणि घालून आला होता ऑलरेडी. सो त्याच्यामध्ये त्याने ना घेऊन आला होता केक, आणि मला कसं होतं, अरे मी वरती जातो जरा आणि ना आणि चेंज करतो. चेंज नाही, असं ठेवून हा, येतो ठेवून मी, येतो. असं बोलला तो. म्हटलं ठीक आहे, फाईन आहे. नंतर ना मला कधी कळालं की हा वरती गेला आणि फॅन ऑफ केला. तेव्हा मला क्लिक झालं की बाबा हा कुछ तो है बाबा, आहे अजून पण प्रेम आहे. भाई प्रेम आहे ऑलरेडी. ठीक आहे, प्रेम आहे पण असं नवरा दाखवत नसेल तरी पण प्रेम त्याला असतंच, त्याला माहिती आहे. ठीक आहे, हो. त्याच्यामुळे भाई सो असं काय नसतं की नवऱ्याचं प्रेम नाहीये किंवा काय नाही. दाखवत नाही याचा अर्थ असा नाही की नवऱ्याचं प्रेम उरलेलंच नाही. ठीक आहे, नवऱ्याचं प्रेम काही संबंध नसतं, ते तसंच राहतं. फक्त ते दाखवायला जमत नसतं कधी कधी, पण काल दाखवलं. ठीक आहे. म्हणजे आणि लगेच चालू होत्या, हा ठीक आहे आता झालं, लग्न झालं, आता संपलं सगळं, आता काय नाही, हे अरे नाही ते मैं- नाही. अरे हा ठीक है भाई, अभी तक दिन शुरू भी नहीं हुआ है भाई, तब इसका चालू हो गया. नाही ऐसा कैसा, आता राहिलं ना तेच रे, लग्न अगोदर चांगलं होतं सगळं, हे ते. नंतर ती पण तिला पण नंतर ती स्वतः बोलली, नंतर नाही ठीक आहे आता काय तसं सिच्युएशन पण आहे म्हटल्यानंतर मग हा ती पण शांत बसली. मग म्हटलं जाऊ दे, चला ठीक आहे. शांत बसली तर एक थोडासा छोटासा बॉम्ब फोडला थोडा रात्री, हा तर बघूया. आणि थोडा अजून पण प्लॅन आहे, पण आता मध्ये तिचं काहीतरी मध्ये ठरतं की उपवास पण आहे. आता उपवासाला तुम्ही मला सांगा, उपवासाला इथं व्हेज पण खायला देऊ शकत नाही आणि नॉनव्हेज तर नॉनव्हेज आमची पण गोष्ट नाही. आहे, कारण मंडे पण आहे आज. हम्म. सो तो प्रश्नच येत नाही, आणि त्याच्यामुळे फास्ट आहे. सो प्रॉब्लेम असं झालाय की भाई मी गोत्यात पडलं ना की भाई नक्की करू का, आणि नाही गेलं ना तर भाई वर्षावर ऐकायला लागेल, बाकी काय नाही. ठीक आहे. हा म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे, असं नाही की हीच पर्टिक्युलरली ठीक आहे. हम्म. आणि पण ठीक आहे, जैसा भी चल रहा है मेरा दिन, वो अच्छा ही चल रहा है. अच्छा ही जाने वाला है भाई, ऑब्वियस आणि आहे. अजूनही चांगला जाईल, मला माहिती. मला माझ्या नवऱ्यावरती 100% विश्वास आहे. सो आता आहे. तुम्हाला भेटतो आम्ही थोड्या वेळानंतर ना, कारण आता हा सॅटर्डे अच्छा, गाडी आणि चालू आहे. अजून एक गोष्ट झाली ती ऑब्विसली, म्हणजे ऑब्विस वाला जो विषय आहे ना, म्हणजे मला तरी असं वाटतं हा की तो कदाचित खूप मला बोलतोय, खूप म्हणजे म्हणजे फेमस युट्यूबर्स आहेत, कपल्स आहेत ते, आणि आमचे famous favorite आहेत. आमचे फेवरेट आहेत ते माहिती आहे. आणि आम्ही follow आम्ही पण त्यांच्याकडनं करतो. इन्स्पायर झाला आणि आम्ही पण जरा जोरात चालू केलंय. ठीक आहे, तर त्यांनी ना एक शब्द वापरला, जसं मी आता ऑब्विसली म्हणालो ना की माझं बोलायची click ऑब्विसली झालं. बोलायची एक टोन वेगळी आहे माझी. ठीक आहे, सो मी तशाच टोन मध्ये तो पण म्हणाला. म्हणजे त्याचं नाव घेणं मला वाटत नाही बरोबर आहे का नाही, हा. चुकीचं आहे, पण तरी पण आम्ही तर नाव तुम्हाला नाही कळलं घेत, पण असेल, तुम्हाला 2 पण कपल कळलं आहेत, असेल. एक कपल आहे आणि ते खूप फेमस आहे सध्या, मराठी कपल आहे ते, युट्यूब वरती सध्या फेमस आहेत. ठीक आहे, तर मला असं कदाचित वाटतंय, कदाचित त्यांनी ती व्हिडिओ बघितली आहे आणि माझी वर्डिंग आणि माझी टोन बघितली आणि म्हणतो म्हणाला असेल, आणि त्या दोघांचं त्या सर्कास्टिक वे मध्ये जे बघत होते एकमेकांना ना, तर मला तसं वाटलं. ठीक आहे, तुम्हाला कालपासून बोलतोय, म्हटलं चल चांगली गोष्ट आहे, असेल सुद्धा. भाई का नसेल, हा असू आपण शकतं. पॉसिबिलिटी ठेवायला काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. ठीक ठीक आहे, आपण भेटू सुद्धा त्यांना लवकर. नक्की ते ठाण्यात राहतात, आपण भेटू त्यांना. मॅडम कसं वाटतं तुम्हाला, माहिती आहे आता तुम्ही आता जस्ट आपण एक छोटीशी शॉपिंग केली आहे, म्हणजे आपण कालच करून ठेवलेली, फक्त पिक करायचं होतं. पिक करायला. कसं वाटतंय? हा आणि मला तो बरेच दिवसापासून जसा पाहिजे होता तसा ड्रेस हो का? गिफ्ट दिलेला. किती दिवस झाले शोधत होतो, पर्पल भेटतच नव्हता भाई. हा पण पर्पलच आहे. हा वाला ना, हा घेऊन घेतला. आणि काय बोलेल अजून त्यात, काल पण जसं मी म्हटलं तुम्हाला 2 गोष्टी माझ्या पेंडिंग आहेत, त्या 2 गोष्टी आल्यावरती मग मी 2 गोष्टी त्यातली एक गोष्ट घ्यायला चाललो आम्ही. ठीक आहे, येस. आणि दुसरी गोष्ट आहे मला ऑर्डरच करावी लागेल, हा कारण ती कुठेच अवेलेबल बघू आता. काल पण बरेच शॉप वगैरे शोध, किती 4 ते 5 ना शॉप आम्ही बघितले, पण काय त्याच्यामध्ये ते लोक बोलले पण तुम्हाला इकडे कुठेच नाही मिळत, ठाण्यामध्ये अवेलेबल नाही होते डायरेक्ट. हा सो बघूया, येस. अवेलेबल करायचं आहे आणि आपल्याला. तुम्हाला नक्की आम्ही ते सुद्धा गिफ्ट दाखवू. येस येस. चलो अभी. चलो आता आम्ही जरा ड्राईव्ह करतो. हा हा. इथे मंदिर आहे.
हा मित्रांनो, आम्ही आता आलो तो मंदिरामध्ये तुळजाभवानी मंदिरामध्ये, ठीक आहे. आणि हे मंदिर पहिलं तुम्हाला आय गेस ठाण्यात असं राहत, तर तुम्हाला माहिती असेल की हे मंदिर पहिलं जुनं होतं आणि आता नवीन बांधलं आहे. आणि खूप भारी, म्हणजे एकदम मस्त ही जी एकदम वाईब आहे ना, किंवा जी थीम आहे ना, खूप मस्त आहे, एकदम विंटेज आणि मस्त वाटतं, एकदम शांत वाटतं इकडे. पहिला पण शांत वाटायचं, आत्ता पण शांत वाटतं, आता एकदम मस्तच वाटतं आता तर, ठीक आहे. आणि आता मॅडमचा बड्डे पण होता, म्हटलं जरा देवाचा आशीर्वाद पण घेऊन येऊ. हां, तर मला असं ते येणं आपलं होत नाही कधी. येस, त्या निमित्ताने कधी आपण हो, त्या निमित्ताने आम्ही आलो, ठीक आहे. आणि आता तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा, असं मंदिर आहे. हा पूर्ण असं मंदिर एक वाईब आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे ते मंदिर जिथे आता आम्ही गेलेलो आतमध्ये. काय मस्त वाटतंय बघा ना. काय मॅडम, कसं वाटलं? हो ना, भारी वाटतं. तो कळसं बघूनच मस्त वाटतं बघा ना. हाय गाईज, मी आता आलो आहे मॅडमचं जरा हेअर स्पा करायला किंवा हेअर सेट करायला आलं. मला दाखवतो एक मिनिट आम्हाला. ते क्लिकर होतं मग आता जरा त्यांचे हेअर सेट करतील आणि मग आम्ही जाऊ जरा शूटला. तर ॲक्च्युली आम्ही अपॉइंटमेंट घेतलेली, पण तो हेअरस्टाईल जो आहे तो आज आला नव्हता, त्याच्यामुळे थोडा तो प्लॅन कॅन्सल झाला त्याचा. आता आम्ही तिथेच बघत होतो कोरोना दिवसा कुठला पर्याय वगैरे काय आहे का. तो आता एक भेटला आहे, बघूया मॅडमला आवडतं आहे का. पहिला मेन गोष्ट तुझं आहे की मॅडमला आवडलं पाहिजे, बाकी काय नाही. सो आपण ट्यूनमध्ये राहू, ठीक आहे. आणि बघू, मला दाखवतो त्याचा लुक कसा आहे, ठीक आहे. चलो बाय. फायनली मित्रांनो, मॅडम त्यांचा हेअर स्पा आणि काय हेअर स्टाईलिशकडे जाऊन आलं, हेअर कट करून आलं. सो कसं वाटतं जरा तुम्ही सांगा चलो. आम्ही दोघे आता डे एंड करायचा प्लॅन केला आहे. म्हणजे मॅडमला म्हणजे जेवढ्या पण तिच्या विशेष होत्या आजच्या दिवसाच्या त्या सगळ्या कंप्लीट केल्या. फक्त एक बाकी आहे, ती भेटली नाही कुठे. आम्ही जेन्युइन प्रयत्न केला, एकदम जेन्युइन प्रयत्न केला, पण नाही भेटले बाई, ठीक आहे. मी स्वतः पण जाऊन आलो, मी पण जाऊन आलो, त्याच्यामुळे नाही. आणि बघा मी फुल पर्स बी घालून आलो, पर्स बी घालाय. तुला कळतं आहे का म्हणजे किती या लेवलपर्यंत केअरिंग चालू आहे बाई. आज बड्डे आहे ना, त्याच्यामुळे जरा समजून घ्या, ठीक आहे. आणि मॅडमला आपण नंतर घरी जाऊन एकदा विचारू की तुमचा रिव्ह्यू कसा आहे, म्हणजे आज कसं वाटलं, काय वाटलं, ठीक आहे. रिव्ह्यू पण होणार. सो ऑब्वियसली यार भाई, विषयच नाही, ठीक आहे. सो आपण आता भेटू घरी जाऊन हो, घरी जाऊन भेटूया. आणि हे आमचं उपवन, हे सगळ्यांना माहिती असेल ठाण्यातल्या पब्लिकला. ॲक्च्युली प्लॅन वेगळा होता, पण टाईम आणि उजेड नसल्यामुळे फोटोशूट पण बरोबर नाही आला. असं म्हणून मग जवळपास कुठला हां मी काढले मी ठीक आहे. हो, आणि आम्ही आता तुम्हाला भेटू आता घरी जाऊन डायरेक्ट, ओके. आणि त्यानंतर काय थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आणि आम्ही आता आलो हॉटेलला खायला. घरातून बोलले की आम्ही घरातले बोलले आम्हाला जाऊया. आम्ही आलो आहे काय आम्हाला माहित नाही. फॅमिली ट्रीमध्ये आलो. हां सॉरी, फॅमिली ट्रीमध्ये आलो आम्ही, आणि आम्ही दोघी फॅमिली, ठीक आहे. आणि आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे, आम्ही खाऊ, तुम्हाला रिव्ह्यू देऊ, त्यानंतर तुम्ही पण या. हां, आम्ही तुम्हाला बाहेर पण दाखवू हो, असं काय कुठे आहे ते पण दाखवू तुम्हाला. येस. आणि मग भेटू घरात एकदा लास्ट एंड करायला, ठीक आहे. सो फायनली काय, बघा हे ते हॉटेल आहे फॅमिली ट्री म्हणून, आणि हे आहे इकडे ह्या रोडला पाच पाखाडीमध्ये आहे. म्हणजे आपलं इथे प्रशांत कॉर्नर आहे या साईडला आपलं महानगरपालिका, आणि त्या समोरच फॅमिली ट्री म्हणून हॉटेल आहे. कशी होती टेस्ट? मस्त होती ना? मस्त होतं खरंच, आवडली खरंच. म्हणजे मला पण असं ॲक्च्युली आवडली आहे, पण पहिल्यांदा व्हेज खाल्लं पाहिजे. ठीक आहे, व्हेज कधी खात नाही जास्त,
पण खरंच छान आहे. आम्ही नॉनव्हेजच्या बाहेर पडतच नाही, नॉनव्हेज खायचं खरंच बाहेर पडतो. हां, नाहीतर असं वेजच्या मी नाही निघत. तिच्यासाठी वेज खाल्लं, सोमवार तर म्हणून वेज खाल्लं, नाही तर मी वेज जास्त नाही खात मी. ठीक आहे, एनिवेज आता आपण घरी जाऊया आणि आपण फीडबॅक घेऊ याच्याकडून आणि आपण भेटू. ठीक आहे. हाय गाईज, सो आता आम्ही पोचलो आहे, घरी आलो आहे. आणि तसं मी संध्याकाळी बोललो होतो की थोडाच आम्ही मॅडमचा रिव्ह्यू घेणार आपण की ओव्हरऑल दिवस तुमचा कसा होता, काय होता. सो आता मॅडम वगैरे सांगतील की तुमचा दिवस कसा, म्हणजे त्यांचा दिवस कसा गेला आहे, काय गेला आहे. आणि सरप्राईज छोटं मोठं माझ्याकडनं जेवढं जमलं तेवढं मी नक्की केलं आहे. तर ते कसं वाटतं तुम्हाला ते पण सांगा जरा. कसं वाटलं मॅडम? पहिली गोष्ट तर खरंच हे म्हणजे असं वाटलं नव्हतं. पहिली गोष्ट तर की असं सगळ्या गोष्टी होतील करून, पण त्या झाल्या. आणि द बेस्ट म्हणजे काल जसं की तुम्ही व्लॉग मध्ये बघितलंच असाल की मी पहिलंच ते बोलले की त्याने रात्री जे सरप्राईज दिलं ती बेस्ट होतं. कारण मी असं विचार केलाच नव्हतं, मला अजिबात कल्पना नव्हती, तिला माहिती पण नव्हतं की मी काय आणलंय असं असेल करून. कारण मला मी अशी होते बाई आता हा सगळं विसरलाय, प्रेम असणार राहिलंय, आता 2 वर्ष झाली, संपलं, तो होता सीन. आणि मग त्याच्यानंतर ना मेन गोष्ट आणि माझं कसं मी अशी चुजी नाहीये, मला पर्टिक्युलर माइंड मध्ये आहे की मला हे पाहिजे ते पाहिजे. ठीक आहे, एक रेड होतं पण रेड आपण दुसरं काहीतरी घेऊ. त्याच्यामध्ये जो हा भेटलाय मला द बेस्ट म्हणजे सगळ्याच गोष्टी दी बेस्ट झाल्यात माझ्या आज. म्हणजे काल रात्रीपासून म्हणजे 12 नंतर पासून ते आतापर्यंत. 12 नंतर ना बाई, आपण काल पण काहीतरी गोष्टी घेतल्या. हा मग त्याच्यानंतर ते झालं ना, बघितलं. हा ठीक आहे, समजून घ्या. त्या मी आज मध्ये कॅल्क्युलेट केलं, कळलं. तर त्याच्यानंतर मला जो ड्रेस हवा होता तो पण भेटला. साहेबांनी स्वतःच्या चॉईसने मला कॉर्ड सेट घेऊन दिला, तो पण छान होता. अशा प्रकारे माझा दिवस होता. खरंच खूप छान होता, म्हणजे अनएक्सपेक्टेड होता. नक्की का असं वरवरचं बोलतेस? नाही, खरंच मनापासून बोलते. ओके. म्हणजे ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या सगळ्या मला बर्थडे गिफ्ट, ते पण माझ्या चॉईसनेच घेतलेले, पण मला ज्या हव्या होत्या त्या घेतलेल्या. ओके. सो असा माझा डे होता. साहेबांनी माझ्यासोबत स्पेंड केलेला मोठा दिवस माझा. बाई ठीक आहे. सो आता तुम्हाला आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. आय होप तुम्हाला हा व्लॉग सुद्धा खूप आवडेल. सो डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि कमेंट पण करा. कमेंट पण करा. माझा बर्थडे होता ना. म्हणजे होता, आता असं असेल. असंच झालं. ठीक आहे, आम्ही उद्या अपलोड करणार आहे. आज 8 तारीख आहे, तर उद्या 9 तारीख आहे. 9 तारखेला मॅडम बोलल्यात कि भाई देख, मैं पहले ही बताया था कि मैं ये सब कुछ करेगा नहीं, तेरे को जो एडिटिंग करने का तू करेगी. तो ठीक आहे, कोई नाही. मॅडम एडिटिंग सगळं वगैरे तेच करतात. मी फक्त कॅमेरा हातात घेतो आणि थोडंफार बोलतो, बाकी काही करत नाही. सगळं एफर्ट, सगळे मेहनत, सगळं क्रेडिट, सगळं मॅडमला आहे. त्याच्यामुळे आम्ही काय फक्त काय हातभार लावणारी माणसं आहोत. ठीक आहे. सो असा आमचा आजचा दिवस होता. आय होप तुम्हाला सुद्धा आवडेल आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल. सो आपण भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. चलो बाय.